श्री स्वामी समर्थ. आपली कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, प्रत्येकालाच माहिती आहे. तर आता आमच्या घरामध्ये हे जे आहे रेणुका माता, ह्या आमच्या कुलदेवी आहे. आणि ह्या आम्ही माहूरवरनं त्यांचा तांदळा वगैरे बनवून घेतला. तर आता कुलदेवी आमच्या घरामध्ये आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुलदेवीच्या नावाने भाग बांधतात बघा, म्हणजे आपला नवस त्यात बांधता आणि तो नवस आपला 1 वर्षाच्या आत पूर्ण होऊन आपल्याला तो कुलदेवीच्या स्थानावरती जाऊनच सोडावा लागतो. तर आज मी हे मी स्वतः केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते भाग बांधणं म्हणजे काय. आपल्या कुलदेवीच्या नावानं आपल्या घरामध्ये आपली इच्छा बांधून ठेवणं, म्हणजे ती इच्छा आपल्या कुलदेवी आणि कुलदेवी जी आहे ना, ती सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही गुरूंची सेवा नाही केली तरी चालेल, पण कुलदेवीची सेवा करा. एवढं आपल्या कुलदेवीला महत्व आहे. आपल्या कुळाचं रक्षण कुलदेवी करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे भाग का बांधला जातो. तुमचे विवाह होत नाहीये, तुम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये, तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत, तुमच्या घरामध्ये कटकटी आहेत, किंवा कुठलीही इच्छा असो, जगाच्या पाठीवर तुमची कुठलीही इच्छा असो, तर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने भाग बांधावा लागतो. तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तो भाग कसा बांधायचा असतो. तर सगळ्यात अगोदर तुमच्याकडे असा लाल एक कपडा घ्यायचा आहे. तुम्हाला कपडा एकदम स्वच्छ पाहिजे आणि नवा कोरा घेतला तरी चालेल. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे स्वामींचं वस्त्रच आहे, ते घेते आहे. तर कुलदेवीच्या नावाने भाग हा तुम्ही पौर्णिमेला बांधू शकता, मंगळवारी बांधू शकता, किंवा तुमची कुलदेवी लक्ष्मी माता असेल तर तुम्ही शुक्रवारी बांधू शकता, किंवा पार्वतीचा कुठलाही अवतार असेल तुमची कुलदेवी तर तुम्ही आपला मंगळवार धरायचा आणि मंगळवारी तुम्ही तो भाग बांधायचा. आता त्यानंतर तो भाग बांधल्यानंतर करायचं काय, तो भाग आपण जेव्हा बांधतो आणि तो कसा बांधायचा हे मी तुम्हाला पुढच्या आताच लगेच सांगणार आहे. पण तो भाग बांधल्यानंतर हा भाग आपल्या देवघरातच ठेवायचा असतो, त्याची दररोज पूजा करायची असते, त्याला दररोज धूप दाखवायचा असतो, परत आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची असते. आणि जेव्हा आपली इच्छा पूर्ण होते तेव्हा हे जे आपण बांधतो हे सोडायचं नसतं. हे आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन तिथेच हे सोडून त्यातले जे पैसे वगैरे असतात ते देवीलाच अर्पण करायचे असतात. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तो भाग कसा बांधतात आणि काय काय. आता इथे सगळ्यात अगोदर तुम्हाला असा एक कापड घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला 11 रुपये ठेवायचे आहे. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी कमी घेतले, तर हे 11 रुपये आपल्याला घ्यायचे आहे. तुम्ही एक 10ची नोट आणि 1 रुपयाही घेऊ शकता. यामध्ये तुम्ही कितीही पैसे घेऊ शकतात, म्हणजे जसं 101 रुपये, 51 रुपये, 11 रुपये अशी दक्षिणा तुम्ही घ्यायची आहे. तर आता इथे काय करायचं आपण ते पाहूयात. तर इथे सगळ्यात अगोदर जे आपल्याला करायचं आहे, ह्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. आपण कुलदेवीच्या नावाने भाग बांधत आहे त्यामुळे. आणि त्यानंतर हे असे तांदूळ घ्यायचे आहे, त्यावरती तांदूळ टाकायचे. पांढरे तांदूळ ठेवायचे नसतात, त्यामुळे त्यावरती डबल आपल्याला कुंकू टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी हळदी कुंकू टाकलं आहे. त्यानंतर आपण जे आता हे पैसे आहे आपल्याकडे, जे की आपण भाग बांधण्यासाठी घेतले आहे, यालाही हळदी कुंकू आपण लावून घ्यायचं. आणि हा भाग बांधणं खूप गरजेचं आहे. तुमची कोणती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल, आणि संतान प्राप्तीच्या इच्छेसाठी तर नक्की बांधावं. तर हे बघा, या पद्धतीने आता हे पैसे मी घेतले आहे. आणि हे करताना आपल्याला आपल्या रेणुका मातेचा जप, किंवा तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्यांचा जप जो आहे तो चालूच ठेवायचा आहे. आता आमची कुलदेवी रेणुका माता आहे, तर मग मी इथे तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे पण म्हणू शकता, किंवा मग ओम श्री रेणुका देव्याय नमः हे पण म्हणू शकता. जर महालक्ष्मी असेल तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हाही मंत्र म्हणू शकता. आता हे पैसे जे आहे असे दोन्ही हाताने इथे ठेवायचे. हे बघा आपण ठेवलेत हे. त्यानंतर आपल्याला तिथे धूप दीप दाखवायचा आहे. आता इथे मी धूप दाखवते आहे. तरी आपल्याला सगळं ही प्रोसिजर करताना आपल्या देवीचा मंत्र आपण चालूच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. तर तुम्ही याला मस्त अशी गाठ बांधा. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं करते, आणि त्याची अशी एक पोटली तयार करून घ्यायची. तुम्ही बघू शकता. आता हे असं तयार झालं की तुम्ही ही गाठ वगैरे बांधताल, तर हे हातात घ्यायचं आपली इच्छा, जी कुठली इच्छा आहे तुमची, जी कुठलं काही समस्या आहे तुम्हाला, ते सगळं यावरती हात ठेवून बोलून टाकायचं. तुमच्या मनामध्ये जे कुठले आहे, आता सपोज तुम्ही संतान प्राप्तीसाठी करत आहात तर इथे आता मी आई रेणुका माता, मग तुमचं नाव सांगायचं, काश्यप गोत्र म्हणायचं,
आणि ह्यावरती तुमची इच्छा काय बोलणार. सपोज आता संतान प्राप्तीसाठी करतोय, तर आई माझी खूप दिवस झाले कुस रिकामी आहे, तू जशी परशुरामाची आई आहे तसं मला ही आई होण्याचं सौभाग्य दे, मला ही आई व्हायचं आहे, माझी कुस रिकामी ठेवू नको, माझं बाई पण सिद्ध कर, मला आई बनव, माझ्या कुशीत छानसं बाळ खेळू दे, हीच माझी इच्छा आहे. मी माझं बाळ झाल्यावर कुलदेवीच्या दर्शनाला हा भाग सोडायला येईल, तू माझी इच्छा पूर्ण कर आई, तुझ्या दर्शनाला तुझ्या कुळाचार करायला येईल मी, आणि हा भाग सोडायला मी येईल आई तिथे. तर असं म्हणून आपण हे आपल्या कुलदेवीच्या चरणी ठेवायचं आहे. आता हा जो भाग आहे तो आता तुम्ही देवघरामध्ये कुठेही ठेवू शकता. जर तुमच्याकडे तसा छोटासा टाक असेल तर तुम्ही त्या कोपऱ्यातही ठेवू शकता. आता आमच्याकडे रेणुका मातेची मूर्ती आहे, समजा तांदळा आहे, तर मी हा जो भाग आहे हा मी आईच्या चरणीच ठेवणार आहे इथे. त्याला मी परत हळदी कुंकू वाहणार आहे. तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि दररोज आता आपण ह्याच पद्धतीने त्याची पूजा करायची आहे तुम्हाला. जशी मी आता पूजा केली त्याची, दररोज ह्याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. आता हा जो भाग बांधून ठेवलाय मी, हा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवावं लागतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही कुलदेवीच्या नावाने भाग बांधा. आयुष्यात तुमच्या कुठल्याच इच्छा अपुऱ्या राहणार नाही. याबद्दल काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.